विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एक्झाम फॉर्म संदर्भातला. हो मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एक्झाम फॉर्म जे आहे ते टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. काही परीक्षांचे काही कोर्सचे फॉर्म जे आहेत ते भरून झालेले आहेत, तर काही फॉर्म हे सुरू होत आहे, काही त्यांची डेट चालू आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत BComचे फॉर्म सुरू होते 2019 क्रेडिट पॅटर्नचे. 8 तारखेपर्यंत त्याची लास्ट डेट होती. त्याच्यानंतर विथ लेट फीने तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात. आता ज्या विद्यार्थ्यांचं 2024मध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन झालेलं आहे BComसाठी, तर अशा विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म जे आहे 8 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघण्याचा प्रयत्न करूया की एक्झाम फॉर्म जो आहे तुमच्याच मोबाईलवर 2 मिनिटांमध्ये कसा भरायचा आहे. तर आपण जास्त वेळ न घेता तुमच्या मोबाईलवर तुमचा एक्झाम फॉर्म कसा भरायचा आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया. चला विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एक्झाम फॉर्म जे आहे 2024 पॅटर्नचे फर्स्ट इयरचे, हे भरण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउझरला आणि या ठिकाणी सिम्पली सर्च करायचं आहे तुम्हाला SPPU एक्झाम फॉर्म्स. बघा, पहिलीच जी लिंक ओपन होते त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा स्टुडंट प्रोफाईलचा इंटरफेस तुम्हाला दिसतो आहे. या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन तुम्ही एकतर ईमेलने करू शकता किंवा मोबाईलने करू शकता. ज्या पद्धतीने तुम्ही प्रोफाईल तयार केलेला आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला ते लॉग इन करता येणार आहे. आपण या ठिकाणी मोबाईल नंबर चूज करूयात. या ठिकाणी जो मोबाईल नंबर तुमचा असणार आहे तो तुम्ही एंटर करायचा आहे. पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे, जो पासवर्ड तुम्ही ठेवला आहे. त्यानंतर जो कॅप्चा तुम्हाला समोर दिसतो आहे तो कॅप्चा देखील व्यवस्थित एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचे. बघा, अशा पद्धतीने लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड जो आहे या ठिकाणी दिसणार आहे. थोडं साईडला आपण जाऊयात. या ठिकाणी बघा, हे सगळं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. तर तुम्हाला एक्झाम फॉर्म्स या ऑप्शनला क्लिक करायचे. प्रोसीड या ऑप्शनला आपण क्लिक करतो आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, कारण तुम्ही फर्स्ट इयरचे फॉर्म भरत आहात. जे विद्यार्थी सेकंड इयर किंवा थर्ड इयरचे फॉर्म भरतात ते त्यांना सेकंड ऑप्शनला क्लिक करायचं असतं. तर पहिल्या ऑप्शनला आपण क्लिक करत आहोत आणि त्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनला आपण क्लिक करतो आहे. आता ही बेसिक डिटेल तुम्हाला तुमच्यासमोर दिसते. नेक्स्ट या ऑप्शनला आपण क्लिक करायचे. आता बघा, हे सगळे तुमचे विषय आहे. आता या स्टुडंटचा पहिल्या सेमिस्टरचा एक विषय बॅक आहे, इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स. विषय जर बॅक असेल तर तो ॲटोमॅटिक तुमच्या फॉर्ममध्ये शो होणार आहे. जर बॅक नसेल तर तुम्हाला सेमिस्टर 2चेच सगळे सब्जेक्ट या ठिकाणी दिसणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जे विषय दिसत आहे तर टिकमार्क ऑलरेडी करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं काही बॅक असेल तर त्या विद्यार्थ्याचा कुठला विषय नेमका बॅक आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आता या विद्यार्थिनीचा इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स हा विषय बॅक आहे, तर युनिव्हर्सिटी एक्झाम याच्यामध्ये त्यांना बॅक लागलेला आहे. खाली स्क्रोल करायचा आहे. या ठिकाणी को करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्या आहे तर त्याच्यापैकी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी चूज करायचा आहे. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये बघायचा आहे की कुठला विषय तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तो सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला जो विषय सांगितला गेला आहे तो विषय तुम्ही क्लिक करायचा आहे. आपण आपल्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स अँड फिटनेस या विषयाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर OE अदर इलेक्टिव्ह जो आहे, ओपन इलेक्टिव्ह जो आहे त्या विषयाचा आपल्याला एक सब्जेक्ट घ्यायचा असतो. तर तो कुठल्या फॅकल्टीमधला विषय असणार आहे. आता हा कॉमर्समधल्या विद्यार्थ्याचा फॉर्म आपण भरतो आहे, म्हणून आपल्याला सायन्स अँड ह्युमॅनिटीज या विषय दिसत आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी असणार त्यांना कॉमर्स आणि आर्ट्सचे फॉर्म दिसतील. तसंच आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि सायन्सचे विषय दिसतील. आता आपण एक विषय घेणार आहोत की ह्या विद्यार्थ्याचा कुठला विषय होता, तर ह्युमॅनिटीजमधला विषय आहे. मग ह्युमॅनिटीजमध्ये कुठला विषय आहे तर तो आपण घेऊयात. सब फॅकल्टी आर्ट्सची आहे. मग आर्ट्समध्ये कुठला सब्जेक्ट आहे तर तो आपण घेऊयात.
या विद्यार्थिनीचा डिफेन्स हा सब्जेक्ट होता. तो बघा या ठिकाणी इंट्रोडक्शन टू इंटरनॅशनल रिलेशन या विषयाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून झालेलं आहे. क्लिक करून झालेलं आहे. आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बघा ही बेसिक डिटेल आहे आपल्या फॉर्मची. मग सगळ्यात खाली तुम्हाला प्रिव्ह्यू या ऑप्शनला क्लिक करून कन्फर्म अँड नेक्स्ट करायचे आहे. मित्रांनो फॉर्म डाउनलोड झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रिव्ह्यू जो आहे तुमच्या फॉर्मचा दिसतो आहे. बघा विषय तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. इंट्रोडक्शन टू बिहेवियरल हा बॅकलॉगचा विषय आहे आणि बाकी सगळे पुढच्या सेमिस्टरचे म्हणजे या सेमिस्टरचे विषय तुम्हाला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच फॉर्म भरता येणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.